कौन सा सवाल लिए कंधे पर, भटक रहा है तू दर दर। उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर। मला सोडायला आता चला ना दरबारात महाराजांच्या दर्शनाला. अरे नाही येते रेश, काम आहे मला तुझं. का हो? अरे टेन्शनमध्येच अरे टेन्शनमध्ये आई आजारी आहे, आईचं ऑपरेशन करायचं, पैशाचे प्रॉब्लेम झाले, मी मित्राकडे पैशासाठी चाललो. पण दादा तुम्ही एकदा येऊन बघा, महाराज एवढी मोठी प्रचिती देतात ना, सांगू पण शकत नाही. हा ज्या दरबारात जो सेवेकर येतो दुःख महाराज स्वतःच्याच होईल. अरे नाही रे, खूप देवदेव केलं, खूप अनुभव घेतले, स्वामींची पण खूप सेवा केली, पण स्वामींनी काय केलं? करता स्वामी तुम्ही चला ना तरी. नाही रे यश, तू येत जाऊन. किती वेळ झाली यश गेलाय, अजून कसं काय येणार हा? देवराज सेव्यमान पावना पंकज जाल यज्ञ अरे जर मी आता गाडीवर असतो तर काय झालं असतं माझं? स्वामींनीच तर मला वाचवलं नाही. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. तुझे नाव घेता आला जगण्याला यार्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी हॅलो हॅलो, काय बोलताय? ऑपरेशन झालं? कसं? कोण आलं होतं? पैसे पण आहात बोलले? तुम्ही काय करतो? हे काय असतं? हे नित्य सेवा. त्याचं मार्गदर्शन कोण करतं? मार्गदर्शन
स्वामी खूप मोठी प्रचिती दिली आहे. आज एवढे जवळ दरबार असून दरबारात मला स्वामी काही कळालेच नव्हते. आज मला कळालं की स्वामी म्हणजे काय. तरी आता इथून पुढचं मला स्वामी सेवेत दिला आणि इथून पुढे मला मार्गदर्शन करा म्हणजे माझा रस्ता करणारे स्वामी विश्वाचे मालक आहेत आणि निश्चित सर्वांचं संरक्षण करणारे स्वामीच आहे. की फक्त मार्गांच्या आरतीला येत जा, मार्गांचं नामस्मरण करत जा. निश्चित तुमच्या पाठीमागे जे काही संकट असेल, आज एवढं मोठं संकट महाराजांनी टाळलं, नक्कीच येणारे दिवस तुमचे खूप चांगले असतील. त्या दरबारामध्ये कोणी असं येत नाहीये स्वामीची इच्छेशिवाय. आणि आज महाराजांची इच्छा तुम्हाला इथं आणायची होती, तर खरंच तुम्ही पुण्यवान आहात. काळजी करू नका, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे स्वामी सांगा.